सो हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज थायलंडचा 5th डे आणि काल रात्री आम्ही बँकॉकला आलो आहे. तर कालचं हे बँकॉकचं हॉटेलमधले चेक इन आहे आमचं. तर मी तुम्हाला बाहेरून हॉटेल दाखवते. रूमचं टूर तर मी शॉर्टमध्ये टाकणार आहे. तर मग तुम्हाला मी दाखवते कसं हॉटेल आहे. खूप भारी आहे. ही आमची रूम आहे. असे खूप रूम आहे. इकडे रूम आहे आणि हे पूर्ण एवढं मोठं आणि त्या साईडला पण असं सेम आहे आणि मध्ये असा हा सिटिंग एरिया आहे. हा 6th फ्लोअर आहे. असं हॉटेल आहे. हे आतली साईड आहे. ही असे टेबल्स ठेवले आणि लिफ्ट तिकडे इकडे पण आहे आणि तिकडे पुढे पण लिफ्ट आहे. आणि 3rd फ्लोअरवरती ब्रेकफास्टला बोलवलं आणि तिकडेच स्विमिंग पूल वगैरे. आणि खालचा जो लॉबीचा एरिया तो पण खूप भारी, खूप मोठं आहे. 4 स्टार हॉटेल आहे. A1 हॉटेल बँकॉकमध्ये आहे. इकडे लिफ्ट आहे. हे असे रूम नंबर्स आहे. ते 605 आमचा 614 आहे. परत तिकडे पण थोडे रूम्स आहेत. ते 2 लिफ्ट्स आहेत. असं एवढा मोठा एरिया आहे. बाहेरचा व्ह्यू. इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे नाश्ता आहे. हा 3rd फ्लोअरवरती. 1380 सॉरी काय नंबर होता? 640 कालचा 1380 होता. Yan kan piso. Hindi. Medyo pinili kan piso. बापरे, तुला हे खायचं होतं ना? हे आमच्या हॉटेलचं खालचा एरिया आहे. लॉबी एरिया आहे हा. इकडे बसायला वगैरे इकडे पण आहे. इकडे पण बसायला आहे आणि इकडे पण बसायला. सिटिंग एरियाच्या इकडे असं मस्त शोपीस लावलेत. एक साईडला शोपीस लावलेत आणि एक साईडला पेंटिंग्स लावलेत. मस्त इंटिरियर आहे. खूप एकदम लक्झुरियस इंटिरियर आहे. आता आपल्याला जायचं सफारी वर्ल्डला. तर आता जाऊया. तर आम्ही आता सफारी वर्ल्डला आमच्या बसमधूनच आम्हाला सगळं बघायचं. सगळी जी सफारीची जो पार्क आहे ना सगळे ॲनिमल्स ते बसमध्ये बघूनच बसायचं. म्हणजे बसमध्ये बसूनच बघायचे. बिकॉज खूप मोठे मोठे काच आहेत बसचे. तर मग बघूया, तुम्हाला पण दाखवते. हे सफारी पार्क आहे आणि हे मरीन पार्क आहे. दोन्ही ठिकाणी जायचं आहे. तर आधी सफारी पार्कमध्ये जायचं.
बसमधून आमचं फिरून झालं आहे आणि आता जे मरीन पार्क आहे तिकडे शोज आहेत, डॉल्फिन शो, एलिफंट शो वगैरे. मग आता तिकडे जायचं आहे. ओरांगुटान शो. OnePlus हे जेवायला आहे आम्हाला. असं आहे जेवायचं एरिया. बीच वगैरे आहे. हे फिश आहे, बनाना आहे, पेरू वगैरे आज. शो आहेत ते बघून झाले आहेत, ओरांगाटू वगैरे. आणि आता 1:45 वाजता डॉल्फिन शो वगैरे. इकडे जायचं जे आम्ही सगळे बर्ड्स वगैरे वेगळे बर्ड्स आहेत इकडे, ते बघत चाललो आहे. आणि आता आमचा डॉल्फिन शो आणि सी लँड शो आहे, स्पाय वॉर शो वगैरे हे सगळं झालं आहे. इकडे लायन बसलं आहे, किती मोठं आहे बापरे. सफारी पार्क सगळं झालं आहे. आणि आता निघायच्या टायमिंगलाच बसपर्यंत येतोपर्यंत पाऊस चालू झाला. एवढा पाऊस आला लागला केस वगैरे सगळे ओले झाले. पण खूप मजा आली, म्हणजे खूप मजा आली. खूप भारी आहे थायलंडचं. बँकॉकमधलं जे हे सफारी पार्क आहे ना, खूप भारी आहे. तर मी सांगेन की सगळ्यांनी या इकडे. खूप सारे वेगळे व्हरायटीचे बर्ड्स आहे, सगळे ॲनिमल्स आहेत, बियर, लायन वगैरे सगळं.
तर तुम्ही पण या. आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलवरती थोडा वेळ रेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर मग 5:45 आम्हाला क्रूज आहे. क्रूजवरती डिनर आहे आज आम्हाला, तर मग तिकडे जाणार आहे. तर आता जाऊया रूमवरती, थोडं फ्रेश वगैरे होऊया, दुसरे कपडे घालूया आणि मग जाऊया. तर आम्ही चाललो आहे क्रूजवरती. चाव प्राया करून एक क्रूज आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. 5च मिनटं राहिलेत त्या क्रूजला म्हणजे जायला, कारण की इथे खूप ट्रॅफिक आहे. मग इथे पोहोचतोपर्यंत खूप लेट होतो. तर मग आता आम्ही चाललो आहे फास्ट पटापट जायचं, कारण की ते एकदा गेली तर मग परत नाही. हे टर्मिनल 21 आहे बँकॉकमधलं, इकडून जायचं आहे आपल्याला. खूप भारी आहे. तर शॉपिंग करायला भेटणार का नाही काय माहिती नाही. तर जाऊ आपण. ही क्रूज आहे, चाव प्राया प्रिन्सेस. इकडे आमचं डिनर आहे आज आणि